जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अंमली पदार्थांची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार कारवाई करत असताना सातारा जिल्ह्यातील कराड मलकापूर येथील फयाज अली मोकाशी हा रेकॉर्डवरील संशयित आरोपी मोपेड गाडीने गोवा येथे 10 किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी कोल्हापूर शहराजवळच्या उजगाव येथे सापळा रचून त्याला अटक केली। चौकशीमध्ये हा गांजा त्याने उमरज येथील सोहेल सलीम मोमीन यांच्याकडून घेतल्याचं सांगितलं। पोलिसांनी उमरज येथे जाऊन सोहेल याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने रहिमतपूर इथल्या समीर उर्फ तोसिफ रमजान शेख यांच्याकडून गांजा विक्रीसाठी घेतल्याचं सांगितलं। पोलिसांनी समीर शेख याच्या घरावर छापा टाकला। यावेळी त्याच्या घरातून 81 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी तिघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून एकूण 23,90,000 रुपये किमतीचा 81 किलो गांजा जप्त करण्यात आला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।